दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या हुझैफ अब्दुल अजीज शेखची एटीएस कडून चौकशी सुरू आहे। एटीएसच्या तपासामध्ये नाशिकचे सीरिया आणि इसिस कनेक्शन समोर आलंय। 2019 मध्ये सीरियामध्ये बॅटल ऑफ बाबूस या धर्मयुद्धामध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना हुझैफ शेख कडून फंडिंग केलं जात असल्याचं उघडकीस आलेलं आहे। सीरियामधील राबिया उर्फ ओसामा या महिलेच्या सांगण्यावरून त्यांना विविध राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यांमधून अनेकदा सीरियामध्ये पैसे ट्रान्सफर केले। आरोपी हुझैफ शेख हा इंजिनियर आहे, त्याची विविध कंपन्यांमध्ये भागीदारी देखील आहे। कामाच्या निमित्तानं त्यानं बिहार ते तेलंगणा असं स्वतःचं जाळं निर्माण केलेलं आहे। एटीएसला अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत। उदाहरणार्थ सीरियातली महिला आणि हुझैफ संपर्कात कसे आले, इंडियन मुजाहिद्दीन आणि आयसिसचा नेमका संबंध काय, हुझैफनं आतापर्यंत किती रक्कम ट्रान्सफर केलेली आहे, या व्यवहारांची संख्या किती आहे, अशा अनेक गोष्टींचा तपास सुरू आहे। नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या तिडके कॉलनी परिसरामधील एमराल्ड रेसिडेन्सी या इमारतीमधून संशयित हुझैफ शेखला बुधवारी अटक करण्यात आलेली आहे। तिथून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिकमधून टेरर फंडिंग करण्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे। हुझैफ अब्दुल अजीज शेख असं या संशयिताचं नाव आहे। आपण आता ज्या परिसरामध्ये आहोत याच इमारतीमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून राहत होता आणि त्याला 3 दिवसाच्या प्राथमिक चौकशीनंतर अटक करण्यात आलेली आहे। न्यायालयामध्ये ज्यावेळेस त्याला दाखल करण्यात आलं त्यावेळेस न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। याच घरातनं त्याच्याकडनं एक लॅपटॉप, 7 मोबाईल, 3 सिम कार्ड हे जप्त करण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। आता एकालाच अटक झालेली आहे, मात्र या प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या आणि त्याचबरोबर एटीएसच्या हाती लागत आहे। त्यामुळे अटकेचं सत्र हे अधिकाधिक वाढत जाणार आहे। आणखी काही लोकांची अटक यामध्ये होण्याची शक्यता आहे। सीरियामधील एका महिलेशी तो संपर्कामध्ये होता। त्या महिलेला काही टेरर फंडिंग केलं जातं। 2019 मध्ये जे धर्मयुद्ध झालेलं होतं, धर्मयुद्धामध्ये ज्यांना जे मृत झालेले होते त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी या एक प्रकारचं टेरर फंडिंग केलं जात होतं। केवळ नाशिकच नाही तर तेलंगणा, कर्नाटक, बिहार या राज्यांमधनं देखील टेरर फंडिंग केलं जात होतं। जो संशयित आरोपी पकडण्यात आलेला आहे तो उच्च शिक्षित आहे, 30 वर्षीय अभियंता आहे। त्यामुळे त्याचा अनेक कंपनीमध्ये त्याची भागीदारी देखील होती आणि या भागीदारीच्या माध्यमातून त्याचे जे बँक खाते होते त्या बँक खात्यांमधनं टेरर फंडिंग करण्याचा एटीएसचा दावा आहे। त्यामुळे या प्रकरणाची आता सखोल चौकशी केली जात आहे। प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधीच नाशिकमध्ये एटीएसने मोठी कारवाई केली आहे। त्यामुळे याचे धागेदोरे नेमके आता कुठपर्यंत जातात आणि कोण कोण संशयित यामध्ये हाती लागतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।